ही बातमी आहे। शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय। पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी घेतलेल्या शेतीसाठीच्या कर्ज वसुलीस 1 वर्षाची स्थगिती देण्यात आली आहे। तर सहकारी कर्जाचे पुनर्गठन करण्याचेही आदेश दिलेले आहेत। पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय, त्यामुळे त्यांना हा दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय। जून ते सप्टेंबर दरम्यान राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचं पुरामुळे मोठं नुकसान झालेलं होतं आणि या दरम्यान ज्यांनी कर्ज घेतलेलं होतं त्या कर्जाची वसुलीला 1 वर्षाची स्थगिती देण्यात आली आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी राहुल झोरी हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। राहुल, काय सांगाल? एक मोठा निर्णय सरकारचा म्हणावा लागेल, नेमका काय हा निर्णय आहे आणि कशा पद्धतीने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे? अगदी खरं तर 2025 मध्ये जवळपास 6 महिने पावसानं ज्या पद्धतीनं सगळीकडे धडाका लावला होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा यासोबतच विदर्भात देखील प्रचंड पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं। एकंदरीत झालेली अतिवृष्टी आणि त्यासोबतच पिकांसोबतचं नुकसान आणि यासोबतच अनेक ठिकाणी जी मदत आहे ती पोहोचली नव्हती आणि यामुळे मोठा त्रास जो आहे तो शेतकऱ्यांसोबतच सरकारला या नाराजीचा फटका सहन करायला लागला होता। आता कुठे ना कुठे या नाराजीचा कुठं त्रास होऊ नये यासाठी शेतकऱ्यांना थेटपणे 1 वर्षासाठी कुठल्याही पद्धतीची कर्ज वसुलीची सक्ती जी आहे ती करता येणार नाहीये आणि स्पष्टपणे 1 वर्षासाठी जवळपास सप्टेंबर ते या संपूर्ण झालेल्या अतिवृष्टीमध्ये ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्या प्रत्येक शेतकऱ्याला थेटपणे कर्जमाफी जरी नसली तरी कोणत्याही पद्धतीची सक्तीची वसुली ही करता येणार नाहीये। यासोबतच सहकार विभागातून मिळालेलं किंवा सहकारी बँकेतून मिळालेलं कर्जाचं देखील पुनर्गठन करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश जो आहे तो शासकीय आदेश काही वेळापूर्वी जारी करण्यात आलाय। एकंदरीत बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्था, खास करून जिल्हा परिषदा आणि नगरपंचायता या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर राजकीय दृष्ट्या देखील तितकाच महत्त्वाचा निर्णय हा मानला जातोय आणि त्यामुळे सरकारबद्दल असणारी नाराजी जी आहे ती काही अंशानं कमी करता येते का आणि शेतकऱ्यांना या बाबतीत एक मोठा दिलासा देता येतोय का यासाठी शासन प्रयत्न करते असंच म्हणावं लागेल। बरोबर आहे राहुल, आणि याच्यामध्ये तुम्ही जो उल्लेख केला निवडणुकांचा, तर निवडणुकीमध्ये सरकारलाही याचा फायदा होऊ शकतो असं म्हणता येईल? अगदी एकंदरीत जर बघितलं तर मोठा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना बसला होता। अर्थात राज्यातला शेतकरी जर नाराज असेल तर राहुल थोडंसं थांबवते। शेतकरी नेते अजित नवले आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अजित नवले सर, एक मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे, कर्ज वसुलीला 1 वर्षाची स्थगिती दिली आहे, तुमचं नेमकं काय म्हणणं यावर? 1 वर्ष स्थगिती देण्यामागे नक्की सरकारचा उद्देश काय आहे तो तपासून पाहावा लागेल। कारण 30 जून 2026च्या आत कर्जमाफी करू अशा प्रकारचं आश्वासन जनतेला त्यांनी दिलेलं आहे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर। त्याच्यामुळे वर्षभराचा प्रश्न येतच नाही। 30 जून 2026ला जर कर्ज माफ होणार आहे तर वर्षभर स्थगिती का? त्याच्यामुळे इथे शंकेला वाव आहे। सरकारचा हा निर्णय आम्ही तपासून पाहू आणि त्यानंतरच याच्याबद्दलची भूमिका किसान सभा आणि आमच्या सगळं शेतकरी संघटना ज्या कर्जमाफीच्या आंदोलनात होत्या ते आम्ही ठरवू। 30 जून 2026च्या आत कर्जमाफी करण्याचं आश्वासन हे सरकारने पाळलं पाहिजे, ही आमची या संदर्भातली भूमिका आहे। तुमचा मुद्दा लक्षात आला आहे, धन्यवाद। तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। तर यामागे सरकारचा हेतू नेमका काय आहे ते तपासून पाहू आणि त्यानंतर आमची भूमिका मांडू असं अजित नवले म्हणतायत।